नमस्कार, मी हर्षाली. हितगुज या कार्यक्रमात आपलं स्वागत. हितगुजमध्ये आपण चर्चा करत असतो ती विविध आजारांची, आरोग्याची आणि त्यावर आपण विविध तज्ञांकडून मार्गदर्शन देखील घेत असतो. आणि आज आपण चर्चा करणार आहोत आयुर्वेदिक पंचकर्म चिकित्सा ही शरीर शुद्ध करणारी सर्वोत्तम चिकित्सा आहे, जी डायबिटीज, बीपी, ब्लॉकेजेस आणि ओबेसिटी सारख्या हृदयरोगांविरुद्ध लढण्यासाठी आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवायला मदत करतं. तसंच या पंचकर्माच्या मदतीने कोणकोणत्या त्रासातून आराम मिळू शकतो हे आज आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आज आपल्यासोबत आहेत माधव बागचे मेडिकल ऑपरेशन हेड डॉक्टर प्रवीण घाडीगावकर. नमस्कार डॉक्टर, स्वागत आहे आमच्या स्टुडिओमध्ये. नमस्कार. तर डॉक्टर, डायबिटीज झाला आहे हे कसं ओळखावं? डायबिटीज झालाय हे ओळखण्याची काही प्रामुख्याने लक्षणं असतात. जसं एखाद्या व्यक्तीचं वजन वाढत चाललेलं आहे किंवा अचानक वजन कमी व्हायला लागलं, त्याचबरोबर तहान लागणं, वरचेवर भूक जाणवणं आणि लघवीचं प्रमाण दिवसभरातलं वाढणं, ही जर बेसिक लक्षणं दिसत असतील तर त्या व्यक्तीने मधुमेह संदर्भातल्या तपासण्या करून घेणं गरजेचं असतं. आणि या मधुमेह तपासणीमध्ये रक्तातली साखर ज्यावेळी आपल्याला रिपोर्ट्समधून वाढलेली दिसते, त्यावेळी हे निदान कन्फर्म होतं की त्या व्यक्तीला मधुमेह झालेला आहे आणि पुढचे उपचार पद्धती सुरू केल्या जातात. नक्कीच. तर सुरुवातीलाच आपण एका रुग्णाचं मनोगत ऐकूया. मी रुपाली कमलेश जाधव, 46 इयर्स माझं वय आहे आणि मी मार्केटिंग प्रोफेशनल म्हणून काम करते एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये. जेव्हा मेडिकल टेस्ट होते तेव्हा मला रिअलाईज झालं की मला डायबिटीस आहे. मग मी एक ॲलोपॅथिक कन्सल्टंटला डायबिटिशियनकडे गेले आणि त्याची औषधोपचार सुरू केले. पण माझे वडील जे आहे ते डायबेटिक, त्यांना बरेच वर्ष आहे आणि त्यांनी मला माधवबागबद्दल सांगितलं. मी तिथे गेल्यानंतर डॉक्टरांशी बोलले तेव्हा मला खूप असं वाटलं की येस, दिस इज द प्लेस वेअर आय शुड बी आणि दीज पीपल कॅन ट्रीट मी. डायबिटीस कशामुळे होतो आणि आपण कसा तो कंट्रोल करू शकतो ते समजावलं. त्यांनी मला सांगितलं की तुझी पंचकर्माची ट्रीटमेंट दर आठवड्याला असेल, तुला आयुर्वेदिक मेडिसिन्स दर आठवड्याला, दर दिवशी घ्यावी लागतील, किती वेळानंतर घ्यावी लागतील. आणि ते त्यांनी अतिशय सुंदररित्या मला एक्सप्लेन केलं आणि हळूहळू मला त्याचे रिझल्ट दिसायला लागले की माझं साधारण 4 महिन्यामध्ये वगैरेच माझी ॲलोपॅथीची जी गोळी होती ती हाफ झाली, जी माझी पूर्वी चालू होती ती. आणि मग त्यांचा डाएट बॉक्ससुद्धा मी 3 महिने कंटिन्युअस घेतला. त्याच्यानंतर 3 महिन्यामध्ये माझं वजन साधारण 3 ते 4 किलोने कमी झालं. जेव्हा तुमचं वजन कमी होतं त्यामुळे शुगर लेवलसुद्धा ऑटोमॅटिकली कंट्रोल व्हायला मदत होते, तर तीसुद्धा मला मदत झाली. विच इज अ बेसिक नेसेसिटी टू हॅव अ बेसिक लाईफस्टाईल. आणि ते करण्यामध्ये काहीच गैर नाही आहे. म्हणजे तुम्ही यू विल स्टील हॅव द हेल्दी लाईफस्टाईल लाईफ लॉंग विदाउट एनी मेडिसिन्स. सो आय थिंक आय वूड एनकरेज एव्हरीबडी हू इज हॅव्हिंग दोज पॅरामीटर्स नॉट अंडर कंट्रोल शुड विजिट माधवबाग अँड कन्सल्ट विथ द पीपल देअर. डॉक्टर, असं म्हणतात की डायबिटीज एकदा झाला की तो कव्हर होत नाही, पण आत्ताच आपण पाहिलं त्या पेशंट डायबिटीजमधून पूर्णपणे मुक्त झाल्या, तर ते कसं शक्य आहे? डायबिटीजमधून बाहेर पडणं सहज, सोपं आणि शक्य आहे. कारण या आजाराला जर समजून घेतलं आणि त्या दृष्टीने पावलं उचलली तर या आजारातून आपण यशस्वीपणे बाहेर पडू शकतो. एकदा का डायबिटीज झाला की आयुष्यभरासाठी गोळ्या औषधं घ्यायची आहेत आणि मला आयुष्यभर या आजारात खितपत पडायचं आहे, हा जो समज आहे हा चुकीचा आहे. आतापर्यंत माधवबागने 25,000हून अधिक लोकांना त्यांच्या मधुमेहातून, डायबिटीजमधून बाहेर पडायला मदत केलेली आहे. त्यामुळे नक्कीच या आजारातून आपण यशस्वीपणे बाहेर पडू शकतो. जसं आपण त्या व्हिडिओमध्ये बघितलं की ह्या आजार होण्यामागचं मूळ कारण असतं शरीरात साठत जाणारी चरबी, आणि हीच चरबी इन्सुलिनला त्याचं काम व्यवस्थित करू देत नाही. आणि इन्सुलिनचं काम जर व्यवस्थित झालं नाही तर आहारातून शरीरात जाणारी साखर रक्तवाहिन्यांमध्ये तशीच पडून राहते, ती शरीर वापरू शकत नाही आणि या स्थितीला आपण डायबिटीज झाला असं म्हणतो. काही कारणांनी, उपचारांनी, जीवनशैलीत बदल करून जर आपण ही चरबी काढून टाकू शकलो तर साहजिकच शरीरात तयार होणारं इन्सुलिन हे व्यवस्थित आणि छान काम करायला सुरुवात करतं आणि आपण बघतो की अनियंत्रणात राहणारी साखर नियंत्रणात राहताना दिसून यायला लागते. आणि ही साखर कंट्रोल ठेवण्यासाठी ज्या गोळ्या औषधं रुग्ण घेत असतो, या गोळ्या औषधं घ्यायची गरज सुद्धा त्या रुग्णाला पडत नाही. त्यामुळे एकंदरीत जीवनशैलीशी रिलेटेड हा आजार आहे. याच्यावरती उत्तर आणि याच्यावरती उपाय आपल्याला जीवनशैलीतूनच देणं गरजेचं आहे. आणि हा दिल्यानंतर अगदी 90 दिवसाच्या प्रवासामध्ये रुग्णांमधला मधुमेह पूर्णपणे गेल्याचं, रुग्णांनी त्या मधुमेहावर विजय मिळवल्याचं अनेक उदाहरणं मी बघितलेली आहेत.
नक्कीच. तर आता हे सिद्ध झालं आहे की फक्त 90 दिवसात डायबिटीज रिव्हर्स करून कोणतीही औषधं न घेता वर्षानंतर देखील शुगरची चाचणी केल्यानंतर सुद्धा ती नॉर्मल येते. म्हणजे डायबिटीज पूर्णपणे रिव्हर्स झाला हे सिद्ध होतं आणि याला जर्नल ऑफ असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडिया या संशोधनात प्रबंधाने देखील मान्यता दिली आहे. तर या पंचकर्माविषयी थोडं जाणून घेऊयात. माधवबाग क्लिनिकमध्ये पहिल्या पंचकर्मावर 50% सूट आयोजित केली आहे. तर नक्की एकदा पंचकर्म थेअरीचा अनुभव घेऊन पहा आणि त्यासाठी फक्त मिस कॉल द्या 02248932323 या क्रमांकावर. तर डॉक्टर, डायबिटीज रुग्ण आवडीने किंवा मनासारखं काही खाऊ नाही शकत, बरोबर? तर त्यांची लाईफस्टाईल पूर्णपणे चेंज होते. तर तुमच्या ट्रीटमेंटमुळे यामध्ये त्यांच्यात काही फरक पडू शकतो का? यामधून ते सुटका मिळवू शकतात का? एकदा का डायबिटीज झाला की सगळ्या प्रकारची बंधनं यायला लागतात. पहिलं महत्त्वाचं बंधन ते म्हणजे खाण्यावरती यायला लागतं. जे आवडीचे पदार्थ आणि जे रुटीन पदार्थ असतात जसं भात, चपाती, याच्यावरती बंधनं यायला लागतात. गोडाधोडाचे पदार्थांवरती बंधनं यायला लागतात. सण साजरे करताना एक प्रश्नचिन्ह निर्माण होतं. तर नक्कीच इथे कुठेतरी या मधुमेहावरती विजय मिळवून आपण आपले सण किंवा हे आहाराचे पदार्थ एन्जॉय करू शकतो. डायबिटीज रिव्हर्सलचा जो काही प्रवास आहे, या प्रवासामध्ये जसं आपण बघितलं, या आजाराचं मूळ जे आहे ते म्हणजे शरीरात साठत असलेली चरबी. ही चरबी जर आपण काढून टाकण्यात यशस्वी झालो आणि त्याच्यासाठी हे काढून टाकण्यासाठी पंचकर्म उपचार पद्धती, त्याचबरोबर आहार, व्यायाम आणि ताणतणावाचं व्यवस्थापन, याची सगळ्याची जर योग्य सांगड घातली तर आपल्या शरीरातली साखर नियंत्रणात यायला लागते. गोळ्या औषधं पूर्णपणे बंद होऊन सुद्धा साखर नियंत्रणात राहते आणि एक दिवस असा येतो की गोड खाल्लं तरीही रक्तातली साखर वाढत नाही. इथपर्यंतचा प्रवास आपल्याला या उपचार पद्धतीमधून शक्य आहे. त्यामुळे निश्चितच जर आपलं आयुष्य बेचव झालेलं असेल आणि आपल्या आयुष्यात गोडवा आणायचा असेल तर नक्कीच आपल्याला पुढचे 90 दिवस जर योग्य जीवनशैलीत बदल करता आले तर या आजारावरती आपण यशस्वीपणे मात करू शकतो. नक्कीच. तर तुम्ही पाहिलं माधवबागची डायबिटीज रिव्हर्सल पंचकर्म चिकित्सेच्या मदतीने फक्त 90 दिवसात डायबिटीजपासून मुक्त होऊन गोड न खाणाऱ्यांच्या बंधनांमधून ते आता मुक्त होणं शक्य आहे. तुम्हालाही जर का डायबिटीजपासून मुक्त होऊन आवडीचे गोड पदार्थ मनसोक्त खायचे असतील तर आजच मिस कॉल द्या आणि माधवबागच्या तज्ज्ञांचं मार्गदर्शन घ्या. तर डॉक्टर, नेक्स्ट मला तुम्हाला असं विचारायचं आहे की डायबिटीजमुळे काही सिम्पटम्स होतात, जसं की मान काळी होणं, त्वचा कोरडी होणं, हातापायांच्या साली निघणं. तर हे सगळे सिम्पटम्स पूर्ववत होऊ शकतात का? नक्कीच होऊ शकतात. मधुमेह किंवा डायबिटीज म्हटलं की रक्तात साखर वाढणं हे आलंच. आणि रक्तात ज्यावेळी प्रमाणापेक्षा जास्त साखर वाढायला लागते त्यावेळी साहजिकच कुठेतरी शरीरामध्ये इन्फ्लमेशन निर्माण व्हायला लागते, सूज यायला लागते आणि याचा एकंदरीत परिणाम म्हणून शरीराची रोगप्रतिकार क्षमता कमी झाल्याची बरीच उदाहरणं आपण बघितलेली आहेत. कोविडसारख्या काळात मधुमेह असणाऱ्या व्यक्तींची रोगप्रतिकार शक्ती आणि त्यांना होणारं कोविडचं इन्फेक्शन हे आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे. त्यामुळे ज्यावेळी डायबिटीज रुग्णांमध्ये ही रोगप्रतिकार शक्ती ज्यावेळी कमी व्हायला लागते साहजिकच त्यावेळी वेगवेगळे इन्फेक्शन डोकं वर काढायला लागतात आणि प्रामुख्याने स्किन रिलेटेड वेगवेगळ्या तक्रारी वाढताना आपण बघितलेल्या आहेत. जसं शरीराला खाज येणं, हातापायाला भेगा निर्माण होणं, स्किनचे वेगवेगळे इन्फेक्शन्स निर्माण होणं, अशा पद्धतीचे त्रास निर्माण होतात. याच्यातून जर बाहेर पडायचं असेल तर एकच उपाय आपल्याला करायला लागेल, तो म्हणजे रक्तातली साखर सगळ्यात आधी आपल्याला नियंत्रणात आणायला लागेल. जेव्हा रक्तातली साखर नॉर्मल व्हायला लागेल त्यावेळी साहजिकच या त्रासांमधून आपण यशस्वीपणे बाहेर पडू शकतो. आणि ही रक्तातली साखर नॉर्मल येण्यासाठी कुठल्या 2 गोळ्या खाऊन ती नॉर्मल राहणार नाही आहे. आपल्याला आपल्या आहारामध्ये, आपल्या जीवनशैलीमध्ये, आपल्या व्यायामामध्ये आपल्याला विशिष्ट बदल करायचा आहे. आणि हा बदल जर आपण करण्यात यशस्वी ठरलो तर निश्चितपणे ह्या सगळ्या त्रासातून आपण बाहेर पडू शकतो. तर आपल्यालाही ही जर का अशी लक्षणं जाणवत असतील तर आता काळजी करू नका. माधवबागच्या डायबिटीज रिव्हर्सल पंचकर्म चिकित्सेद्वारे क्लिनिकला जा. अपॉइंटमेंटसाठी फक्त मिस कॉल द्या 02248932323 यावर. तर डॉक्टर, डायबिटीज रुग्णांना हातापायाला जळजळ येणं, पायाला बधिरता येणं यांसारखी काही लक्षणं जाणवत असतात. तर यामध्ये काही सुधारणा होऊ शकते का? जी तुम्ही लक्षणं म्हणताय ही कॉम्प्लिकेशनची लक्षणं आहेत. जसं डायबिटीज झाला की आपण जसं उल्लेख करतोय की रक्तात साखर वाढायला लागते. ही वाढलेली साखर सगळ्यात अगोदर रक्तवाहिनीला डॅमेज करायला लागते. रक्तवाहिनीला डॅमेज होतं म्हणजे नक्की काय? आपल्या शरीरातल्या रक्तवाहिन्या लवचिक असतात, त्यांच्यामध्ये स्वतःची आकुंचन प्रसरण शक्ती असते. ही आकुंचन प्रसरण शक्ती रक्तवाहिनीमध्ये साखर जेव्हा वाढायला लागते त्यावेळी कमी व्हायला लागते आणि आपल्या शरीरातल्या रक्तवाहिन्या कडक व्हायला लागतात, त्यांच्यातली
आकुंचन प्रसरण शक्ती संपते आणि विविध अवयवांचा होणारा रक्तपुरवठा कमी व्हायला लागतो आणि वेगवेगळे डायबेटीसचे कॉम्प्लिकेशन निर्माण होतात. जसं तुम्ही उल्लेख केला, तळपायाची आग होणं, हातापायाला मुंग्या येणं, बधीरपणा जाणवणं, ही जी काय आहेत लक्षणं ही डायबेटिक न्यूरोपॅथीची लक्षणं आहेत. याचबरोबर डायबेटिक नेफ्रोपॅथी, किडनी खराब होणं, डोळ्यांचे विकार होणं, अशी वेगवेगळी कॉम्प्लिकेशन्स मधुमेही रुग्णांमध्ये आपल्याला दिसून यायला लागतात. या कॉम्प्लिकेशनमधून बाहेर पडायचं असेल तर सगळ्यात आधी रक्तवाहिन्यातली साखर आपल्याला कंट्रोलमध्ये आणायची आहे आणि पुढे जाऊन रक्तवाहिन्यांचं स्वास्थ्य जे बिघडलेलं आहे हे पुनर्स्थापित करायचे आहे. आणि इथेच आयुर्वेदिक पंचकर्म चिकित्सा आपल्याला उपयोगी ठरताना दिसून येते. पंचकर्म चिकित्सेमध्ये जे स्नेहन, स्वेदन, बस्ती यासारखे जे उपक्रम केले जातात त्याने रक्तवाहिन्यांचं गेलेलं स्वास्थ्य पुनर्स्थापित करायला मदत होते, त्यांच्यामध्ये लवचिकता यायला लागते. परिणामी वेगवेगळ्या अवयवांना होणारा रक्त पुरवठा खूप चांगल्या पद्धतीने इम्प्रूव्ह केला जातो. हातापायांच्या नसांचा रक्तपुरवठा इम्प्रूव्ह होतो आणि जो बधीरपणा येत असतो, ज्या मुंग्या येत असतात, तळपायाची जी आग असते, या लक्षणांमध्ये खूप चांगल्या पद्धतीने परिणाम आपल्याला दिसून यायला लागतात. तर माधवबागच्या याच डायबिटीज रिव्हर्सल चिकित्सेची मदत घेऊन आतापर्यंत 10,000हून अधिक रुग्ण हे मधुमेहामधून मुक्त झाले आहेत. त्यातीलच मधुमेहातून मुक्त होऊन आनंदी जीवनाचा अनुभव घेत असलेल्या अजून एका रुग्णाचं आपण मनोगत ऐकूया. माझं नाव दिलीप सोनवणे आहे. मी वर्तनगरचा रहिवासी आहे. माझं वय 65 आहे. मला शुगर, BP आणि हार्टचा त्रास आहे. मी आयुर्वेदिक ट्रीटमेंटसाठी मी टी व्हीच्या माध्यमातून मी बघितलं की माधवबागचे कार्यक्रम बघितले, त्यांचे कार्यक्रम ऐकले, तर ते मला जरा वाटलं की ठीक आहे की माधवबागमध्ये जाऊन बघूया आपण काय आहे ट्रीटमेंटबद्दल. त्यांच्या तिकडे तपासणी केल्या, डॉक्टरांशी डिस्कस केलं, बोललो, तर डॉक्टरांनी सांगितलं ठीक आहे, असं आहे तुमचं, तर तुम्हाला ह्या गोष्टी तुमच्या पूर्ण व्यवस्थित ट्रीटमेंट घेतली तर पूर्ण तुमचं ॲलोपॅथी गोळ्या वगैरे बंद होतील आणि तुम्हाला रिलॅक्स तुमचं वजन कमी होईल, BPचा शुगरचा त्रास कमी होईल. तर त्याप्रमाणे मी तिथे ॲडमिशन घेऊन मी तिथे ट्रीटमेंट चालू केली. तर त्यांच्या औषधामुळे मला खूप फरक जाणवला. माझं आता वजन जवळजवळ 14 किलो कमी झालेलं आहे आणि माझं शुगरची टेस्ट नॉर्मल आलेली आहे, BPची टेस्ट नॉर्मल आलेली आहे. त्याबद्दल मी माधवबागचं सगळ्यांचा मी आभारी आहे. तर डॉक्टर, जे बरेच वर्ष इन्सुलिन घेत असतात त्यांची नजर कमजोर होणं, हार्ट रेट वाढणं, सतत अस्वस्थ वाटणं, अंग थरथरणं, सतत घाम येणं, अशी अनेक लक्षणं त्यांना जाणवायला लागतात. तर माधवबागच्या पंचकर्म ट्रीटमेंटमुळे याला कशी मदत होईल? मधुमेह रुग्णांना इन्सुलिन घ्यावं लागणं ही खूप गंभीर बाब आहे. कारण मुळातच टाईप 2 प्रकारच्या डायबिटीजमध्ये शरीरात इन्सुलिन मुबलक प्रमाणात तयार होत असतं. प्रॉब्लेम कुठे असतो तर ते इन्सुलिन स्वतःचं काम जे नेमून दिलेलं आहे, साखरेचं व्यवस्थापन करणं, हे काम व्यवस्थित होत नाही. त्यामुळे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये अशा रुग्णांना गोळ्या देऊनच त्यांच्या रक्तातली साखर नियंत्रणात राहत असते. पण कालांतराने हळूहळू जसं या आजाराची गंभीरता वाढायला लागते आणि आजार गोळ्यांनी नियंत्रणात राहणं सोडून देतो, त्यावेळी अशा रुग्णांना इन्सुलिन द्यायला लागतं. त्यामुळे एखाद्या रुग्णाचा प्रवास जर इन्सुलिन पर्यंत गेलेला आहे तर हे समजून घेतलं पाहिजे की शरीरात आता आजाराने गंभीर रूप धारण केलेलं आहे. आणि हे गंभीर रूप जेव्हा डायबिटीज शरीरात धारण करायला लागतो त्यावेळी साहजिकच शरीरातले वेगवेगळे अवयवांना डॅमेज करायला तो सुरुवात करत असतो. कारण हा आजार सायलेंट किलर या नावाने ओळखला जातो. तो जेव्हा आजार शरीरात शिरकाव करतो त्यावेळी पहिली 5 ते 10 वर्ष तो कुठलीही लक्षणं तुम्हाला दाखवणार नाहीये. पण 5 ते 10 वर्षांनंतर जर आपली जीवनशैली आपण व्यवस्थित फॉलो केलेली नाही आहे, जर आपण आपल्या रक्तवाहिन्यातली साखर नियंत्रणात ठेवू शकलो नसू तर त्याचे गंभीर परिणाम आपल्या शरीराला भोगायला लागतात. आणि जसं तुम्ही उल्लेख केला की दृष्टी जाणं, स्ट्रोक, पॅरालिसिस, हृदयात ब्लॉकेजेस निर्माण होणं, हातापायाच्या जखमा भरून न येणं, न्यूरोपॅथी होणं, किडनी फेल्युअर होणं, असे वेगवेगळे कॉम्प्लिकेशन्स डोकेवर काढायला लागतात. आणि हीच वेळ आहे, या कॉम्प्लिकेशनला जर वेळीच आपण आवर घातला नाही तर पुढचं आयुष्य हे त्रासदायक ठरणार आहे. वरचेवर हॉस्पिटलायझेशन कदाचित करायला लागू शकतं, खर्चिक असणार आहेत पुढच्या सगळ्या उपचार पद्धती. त्यामुळे अशी जर लक्षणं दिसत असतील, कॉम्प्लिकेशनला सुरुवात झालेली असेल तर इथेच आपल्याला या आजाराला रोखणं खूप गरजेचं आहे.
आणि माधवबागच्या 90 दिवसाच्या उपचार पद्धतीतून आपण या आजाराला यशस्वी रोखू शकतो. जे इन्सुलिनचे इंजेक्शन्स टोचून घ्यायला लागत असतात, कुठलंही जेवण जेवायच्या आधी इन्सुलिनची टोचणी जी आपल्याला करून घ्यायला लागत असते, त्याच्यातून पण आपण मुक्त होऊ शकतो. इन्सुलिनचे डोसेज हळूहळू आपल्याला पूर्णपणे कमी करून बंद करता येऊ शकतात. त्यामुळे निश्चितपणे अशा पद्धतीच्या स्टेजपर्यंत तुम्ही पोहोचला असाल तर हीच योग्य वेळ आहे. तुम्ही या उपचारांची कास धरा, जीवनशैलीत योग्य बदल करा, जेणेकरून तुम्ही सुद्धा मधुमेहातून यशस्वीपणे बाहेर पडू शकता. नक्कीच. तर सरांसोबत ही बातचीत अशीच चालू राहणार आहे. मात्र वेळ झाली एक छोट्याशा ब्रेकची. पाहत राहा झी 24 तास. ब्रेकनंतर पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करूयात. तर डॉक्टर माधवबागची सुरुवात ही मुख्यतः हृदयरोगावर उपचार करण्यापासून सुरू झाली. त्यानंतर हळूहळू ती डायबिटीज, परत अतिलठ्ठपणा, कोलेस्ट्रॉल असे सर्व आजार जे थेट हृदयावर परिणाम करतात. तर आता हे सगळं पण पंचकर्म चिकित्सेने कसं ट्रीट केलं आहे? खरंय, हृदयरोग म्हटला की त्या हृदयरोगाचे रिस्क फॅक्टर जसं तुम्ही उल्लेख केला, लठ्ठपणा, हाय ब्लड प्रेशर, मधुमेह हे जर एखाद्या व्यक्तीला असतील तर भविष्यात हृदयरोग व्हायची शक्यता दाट असते. त्यामुळे भविष्यातला हृदयरोग जर रोखायचा असेल, हृदयरोगाचं प्रमाण जर भारतातून कमी करायचं असेल तर हे जे रिस्क फॅक्टर आहेत यांना वेळीच थोपवणं गरजेचं आहे. आणि याच उद्देशाने माधवबागने मधुमेह, हाय ब्लड प्रेशर, लठ्ठपणासारख्या आजारांवरती ट्रीटमेंट द्यायला सुरुवात केली. या आजारामधून बाहेर पडताना नक्कीच माधवबागची कॉपीराइट मान्यताप्राप्त संपूर्ण हृदय शुद्धीकरण पंचकर्म उपचार पद्धती रुग्णांना वरदान ठरताना आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर आहाराचं योग्य व्यवस्थापन करत असताना वेगवेगळ्या प्रकारचे डाएट किट माधवबागने विकसित केलेले आहे. म्हणजेच ब्लड प्रेशर मॅनेज करण्यासाठी गो बीपी नावाचा डाएट किट, डायबिटीजसाठी प्रमेह नावाचा डाएट किट, वजन कमी करण्यासाठी स्वास्थ्यम नावाचा डाएट किट माधवबागने विकसित केलेला आहे. ज्याच्या योगे रुग्णांना आहाराचं व्यवस्थापन करणं अगदी सोपं जातं. आणि एकंदरीत याचा परिणाम म्हणून असं दिसतं की या रिस्क फॅक्टरमधून, या वेगवेगळ्या आजारामधून रुग्ण यशस्वीपणे बाहेर पडतात, या आजारांवरती मात करतात, जेणेकरून भविष्यातल्या हृदयरोगाला ते यशस्वीपणे रोखू शकतात. आणि बऱ्याचदा हे आजार झाल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला हार्ट अटॅकची भीती प्रचंड वाटत असते. या भीतीपासून पण ते आजाद होऊ शकतात, मोकळे होऊ शकतात. त्यामुळे निश्चितपणे एकंदरीत माधवबागची उपचार पद्धती ही जीवनशैली बदलातून केली जाणारी उपचार पद्धती आहे. आणि या जीवनशैलीच्या बदलातून आपण अशा प्रकारच्या आजारावरती यशस्वीपणे विजय मिळवू शकतो. नक्कीच. तर तुमच्या हृदयाला सशक्त बनवण्यासाठी माधवबाग तुमच्यासाठी घेऊन आले आहेत संपूर्ण हृदय शुद्धीकरण पंचकर्म महोत्सव. आणि त्यामध्ये पहिल्या पंचकर्म चिकित्सेवर 50% सूट दिली जाते. तर नक्की पंचकर्म चिकित्सेचा हा अनुभव घेऊन पहा. हृदय सशक्त करण्यासाठी आजच मिस कॉल द्या 0224893233 या नंबरवर. माधवबागमध्ये एकंदरीत रुग्णांची इम्प्रूव्हमेंट डॉक्टर कशी दाखवली जाते? माधवबागमध्ये रुग्ण ज्यावेळी चिकित्सा सुरू करतो तेव्हा सगळ्यात आधी त्या आजाराची गंभीरता आणि आजाराची स्टेज समजून घेण्यासाठी वेगवेगळ्या ॲडव्हान्स तपासण्यांची मदत घेतली जाते. आणि या ॲडव्हान्स तपासण्यांच्या धर्तीवरतीच पुढे त्याला इम्प्रूव्हमेंट, किती फरक पडलेला आहे, किती सुधारणा झाली आहे, किंवा हा आजार कशा पद्धतीने रिव्हर्स होत चाललेला आहे हे चेक केलं जातं. आणि याच्यासाठी टेक्नॉलॉजीची मदत घेतली जाते. माधवबागने पॉवर मॅप नावाचं एक डिजिटल माध्यम तयार केलेलं आहे, ज्याच्या योगे प्रत्येक क्लिनिकमध्ये ट्रीटमेंट घेत असलेल्या पेशंटवरती माधवबागच्या सिनियर टीमचा एकदम क्लोज मॉनिटरिंग असतं. प्रत्येक 7 दिवसांनी हा पेशंट मॉनिटर केला जातो आणि त्या हिशोबाने तिथल्या डॉक्टरांना काही गाईड करणं, काही ट्रीटमेंटचे मार्ग सुचवणे, अशा पद्धतीने ओव्हरऑल हे प्रोटोकॉल चालू असतात. त्यामुळे एकंदरीत माधवबाग च्या उपचारानंतरचा सक्सेस रेट आपल्याला प्रचंड जास्त दिसून येतो. कारण जीवनशैलीत बदल करत असताना रुग्णाला सपोर्ट देणं खूप गरजेचं असतं. कारण सवयी बदलणं कोणालाही तितकं साधं, सोपं आणि सरळ नसतं. अशा वेळेला त्याला योग्य इन्फॉर्मेशन देत, मोटिवेट करत हे सगळं अचीव करणं खूप गरजेचं असतं. आणि त्यासाठी वेगवेगळ्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून रुग्णाचं मॉनिटरिंग केलं जातं आणि रुग्णाला रिझल्ट दाखवले जातात. नक्कीच. तर तुम्ही ऐकलं, माधवबागमध्ये पॉवर मॅप या टेक्नॉलॉजीच्या मदतीने रुग्णांच्या संपूर्ण आरोग्याची नोंद ठेवली जाते, ज्याच्या मदतीने डॉक्टरांसह स्वतः रुग्ण देखील त्याच्यामध्ये होणाऱ्या इम्प्रूव्हमेंटची नोंद ठेवू शकतात. डायबिटीज, हार्ट डिसीज आणि बीपी सारख्या आजारावर उपचार होऊ शकतात डॉक्टर. तर त्यासाठीचे मार्गदर्शन तसेच या सगळ्या आजारांवर मात करता येणं शक्य आहे हे बऱ्याच लोकांना माहीत नाही. तर याविषयी तुम्ही काय सांगाल? जसं खूप कमी कालावधीमध्ये या आजारांबद्दल जास्त बोलता येत नाही,
या आजारांमधून खरंच जर बाहेर पडायचं असेल तर आपल्याला हे आजार समजून घेणं खूप गरजेचं असतं. बऱ्याचदा बरेचसे मिसकन्सेप्ट्स आपल्या डोक्यात असतात आणि तेच घेऊन आपण आयुष्य काढत असतो. तर या अशा मिसकन्सेप्टमध्ये न राहता आजार खरंच कसा आहे, त्या आजाराची गंभीरता कशी आहे आणि त्या आजारावर यशस्वी मात करण्यासाठी जीवनशैलीत असे कुठले बदल केले पाहिजे हेच आपल्याला समजून घेणं खरंच क्रमप्राप्त आहे. आणि अशा प्रकारचे वेगवेगळे इन्फॉर्मेशनचे वर्कशॉप, वेबिनार माधवबाग अरेंज करत असतं. जे वेगवेगळे ग्रुप्स आहेत, वेगवेगळ्या सोसायट्या आहेत, वेगवेगळ्या ऑफिसेसमधून अशा प्रकारचे इन्फॉर्मेशन, एज्युकेशन दिलं जातं, लोकांना अवेअर केलं जातं. कारण अवेअरनेस हे प्रिव्हेंटिव्हचं खूप भलं मोठं साधन आहे. लोक जर जागरूक झाली तर निश्चितपणे ते योग्य जीवनशैलीत बदल करू शकतात आणि आजार होण्या अगोदरच ते आजाराला रोखू शकतात. त्यामुळे ज्या ज्या व्यक्तींना अशा प्रकारचे अवेअरनेस सेशनला जॉईन व्हायचं आहे ते नक्कीच माधवबागशी संपर्क करू शकतात किंवा हे अवेअरनेस सेशन ज्यांना अरेंज करायचे ते नक्कीच. सुद्धा माधवबागशी संपर्क करू शकतात. नक्कीच. डॉक्टर, तुम्ही खूप चांगली माहिती दिली, खूप मोलाचं मार्गदर्शन केलं इथे येऊन, त्यासाठी तुमचे धन्यवाद. धन्यवाद. तर माधवबागने आतापर्यंत 10 लाखांहून अधिक हृदयरोग, डायबिटीज, बीपी, ब्लॉकेजेस, अतिलठ्ठपणा, कोलेस्ट्रॉल, हृदयविकारांच्या भीतीपासून मुक्त करून आनंदी जीवनाचा अनुभव दिला आहे. तुम्हालाही डायबिटीज असेल तर यांना नक्की संपर्क साधा. कार्यक्रमात वेळ झाली आता इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा झी24 तास. लाल मातीतली कुस्ती म्हणजे झी 24